वृश्चिक राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी जानेवारीच्या या आठवड्यात रुचक राजयोग प्रभावी ठरणार आहे। प्रत्यक्षात मंगळ सध्या त्याच्या उच्च राशी मकर राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे रुचक राजयोग तयार झाला आहे। ज्योतिषशास्त्रात रुचक राजयोग खूप फायदेशीर मानला जातो। हा राजयोग व्यक्तीला विशेष लाभ देतो। केवळ जमीन आणि मालमत्तेची सुखच मिळत नाही, तर उत्पन्नातही वाढ होते। अशा परिस्थितीत जानेवारीच्या या आठवड्यात वृश्चिक राशींना रुचक राजयोगाचा लाभ होईल आणि धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता असेल। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीफल सविस्तरपणे। वृश्चिक राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल। आरोग्यही चांगले राहील। कामाच्या ठिकाणी कोणाशी जास्त भावनिकपणे जोडले जाणे टाळा, कारण यामुळे तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो। विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल। आरोग्य समाधानकारक राहील। वृश्चिक राशी जर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये अडकत असाल तर आठवड्याच्या सुरुवातीला ऋषभ चंद्र तुम्हाला आवश्यक असलेला आधार देईल। जेव्हा चंद्र मंगळवारी आणि बुधवारी मिथुन राशीत असतो तेव्हा ते काही दिवस कृतिशील असतात, जेव्हा तुमची जबाबदारी स्वीकारता आणि तुमचे नेतृत्व कौशल्य प्रदर्शित करता। गुरुवारपासून कर्क राशीतील चंद्र तुम्हाला अनेक नवीन कल्पना प्रदान करेल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वासू बनवेल आणि तुमचे कौशल्य परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करेल। रविवारी सिंह राशीतील पौर्णिमा हा या आठवड्यात विश्वाने तुम्हाला दिलेल्या छोट्या धड्यांचा आणि गेल्या 6 महिन्यात तुम्ही शिकलेल्या धड्यांचा कळस आहे। तुम्ही जगाला हे दाखवून देत आहात की तुम्ही नियंत्रण घेऊ शकता आणि आत्मविश्वासाने नेतृत्व करू शकता। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षणाचा काळ असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु तुमचे डावपेच आणि संयम तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करतील। हा आठवडा संवाद, लक्ष केंद्रित करणे आणि भावनांची खोली समजून घेण्याचा आहे। सुरुवातीला मेष राशीतील चंद्र तुमच्या कामाच्या नैतिकतेत आणि उत्साहात वाढ करेल। मकर राशीतील सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ तुमचे भाषण, नियोजन आणि रणनीती बनवण्यात अधिक तीक्ष्णता आणतील। जेव्हा चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा भागीदारी आणि मनशांती आवश्यक होईल। मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला कठीण समस्या सोडवण्यास आणि संवाद साधण्यास मदत करेल। आठवड्याच्या शेवटी कर्क राशीतील चंद्र तुमची अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक समज अधिक खोलवर नेईल। हा आठवडा स्पष्टता, शिस्त आणि अर्थपूर्ण संभाषणांसाठी उत्तम आहे। या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील। तुम्हाला कामावर नवीन पद देखील मिळू शकते। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल। तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या तणावातून आराम मिळू शकेल। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायात फायदा होईल। या आठवड्यात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होईल आणि नोकरीतही पदोन्नती होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्ही लोक फिटनेसकडे पूर्ण लक्ष द्याल। आठवड्याच्या मध्यभागी काही मानसिक ताण असेल, यासाठी ध्यान करा। वृश्चिक राशी या आठवड्यातील बहुतेक वेळ कुटुंबासोबत घालवला जाईल। घराच्या सजावटीकडे लक्ष देतील आणि एकत्र साफसफाई कराल। हा आठवडा प्रेम आणि प्रेमासाठी योग्य आहे। या व्यक्तीला जोडीदाराकडून अपार प्रेम मिळेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अंतर्गत अस्वस्थतेपासून स्पष्टता आणि आत्मविश्वास, रचनात्मक कृतीकडे वळण्याचा आहे। आठवड्याची सुरुवात भावनिकदृष्ट्या असमान वाटू शकते। तुमचा आत्मविश्वास आतून हळूहळू निर्माण होऊ लागला तरीही तुम्हाला आळस, मानसिक विचलता किंवा अंतर्गत संघर्षाचे टप्पे अनुभवता येतील। तुम्हाला असे वाटेल की परिणाम साध्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःला अधिक प्रयत्न करावे लागतील आणि ही जाणीव सुरुवातीला थकवणारी वाटू शकते। तथापि हा टप्पा तुमचा दृढनिश्चय जागृत करतो आणि तुम्हाला एकाग्र प्रयत्नांसाठी तयार करतो। आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना सकारात्मकतेची गती स्थिरपणे वाढते। भावनिक ताण कमी होतो आणि तुम्ही हलके आणि अधिक आशावादी वाटू लागता। कौटुंबिक संवाद उबदार होतात आणि सामाजिक संबंधांमुळे आराम मिळतो। तुम्ही तुमचा मूड उंचावणाऱ्या मेळाव्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता। या टप्प्यात पालक किंवा कौटुंबिक संसाधनाद्वारे आर्थिक किंवा भौतिक लाभ शक्य आहेत, ज्यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षित वाटण्यास मदत होते। आठवड्याचा शेवटचा भाग अत्यंत उत्पादक आणि फायदेशीर आहे। ओळख, यश आणि समाधान हे आठवड्याच्या शेवटीच्या ऊर्जेवर वर्चस्व गाजवतात। आत्मविश्वास झपाट्याने वाढतो आणि तुम्हाला तुमच्या ध्येयांशी जुळवून घेतल्यासारखे वाटते। हा असा टप्पा आहे जिथे प्रयत्न आणि नशीब दोन्ही एकत्र काम करतात। आठवड्याच्या अखेरीस तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत, मानसिकदृष्ट्या केंद्रित आणि स्वतःवर नवीन विश्वास ठेवून भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास तयार आहात। या आठवड्यात भावनिक उबदारपणा आणि गहन संबंध येतील।
तुमचा जोडीदार अधिक आधार देणारा बनतो आणि परस्पर समजूतदारपणा सुधारतो. नाट्यमय हावभावांपेक्षा अर्थपूर्ण संभाषणांद्वारे प्रेमाची ऊर्जा बळकट होते. विवाहित वृश्चिक राशीच्या लोकांना सामायिक जबाबदाऱ्या आणि भावनिक आश्वासनाचा फायदा होतो, तर अविवाहित लोक त्यांच्या शांत आत्मविश्वासामुळे नैसर्गिकरित्या लक्ष वेधून घेऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी प्रेम आनंदी आणि भावनिक बनते. नवीन रोमॅन्टिक संधी निर्माण होऊ शकतात आणि विद्यमान नातेसंबंध अधिक सुरक्षित आणि प्रेमळ वाटतात. भावनिक प्रामाणिकपणा बंध मजबूत करतो. या आठवड्यात तुम्हाला शिकवले जाते की जेव्हा आत्मनियंत्रणासह संतुलित असुरक्षितता नातेसंबंधांमध्ये एक शक्तिशाली शक्ती बनते. शिक्षण आणि करिअर पाहता तर आठवड्याच्या मध्यात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. शैक्षणिक यशाचे संकेत मिळतील आणि विद्यार्थी पुन्हा लक्ष केंद्रित करू लागतात आणि आत्मविश्वास मिळवू लागतात. व्यावसायिक त्यांची कर्तव्ये अधिक स्पष्टतेने पार पाडतील आणि वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून कौतुक केल्याने मनोबल वाढेल. व्यावसायिक विस्तार योजना किंवा वाढीशी संबंधित लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करू शकतात. आठवड्याचा शेवटचा भाग करिअरची ओळख आणि नवीन सुरुवात करण्यासाठी विशेषतः अनुकूल आहे. सट्टेबाजीच्या क्रियाकलाप, व्यवसाय विस्तार किंवा नवीन उपक्रम सुरू करणे हे शहाणपणाने हाताळल्यास यशस्वी होऊ शकतात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पणाबद्दल प्रशंसा किंवा पावती मिळू शकते. हा आठवडा प्रामाणिकपणा, शिस्त आणि धोरणात्मक विचारसरणीला बक्षीस देतो. एकंदरीतच या आठवड्याच्या अखेरीस ऊर्जेची पातळी लक्षणीयरित्या वाढते. तथापि यश किंवा उत्साहाने जास्त श्रम करणे टाळा. दीर्घकालीन कल्याण टिकवून ठेवण्यासाठी संयम ठेवा. एकंदरीतच हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.